तिकडे लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर भाजपनं आता नव्या दमानं विधानसभेची तयारी सुरू केली आहे। पण हे करत असतानाच भाजपच्या केंद्रीय नेत्यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनाच लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे विधानसभेच्या आधी पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत जुंपणार असं दिसतंय। श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब के नेता। भाजपच्या अधिवेशनासाठी पुण्यात आलेल्या अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकांसाठी शड्डू ठोकला। पण हे करताना शहांनी राजकीय शत्रू बनलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला। यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा वाटा मोठा होता। त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हे दोन्ही नेते भाजपच्या हिटलिस्टवर असल्याचं शहांनी स्पष्ट केलं। यावेळेला शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख म्हणत जोरदार हल्ला चढवला। औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। अपने आप को बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव जी कसाब को बिरयानी खिलाने वाले लोगों के साथ बैठे हैं। याकूब को छोड़ने की गुहा लगाने वाले के साथ आप बैठे हो। जाकिर नाइक को मैसेंजर ऑफ पीस बनाने वालों की गोदी में उद्धव जी आप बैठे हो। पीएफआई को सपोर्ट करने वालों की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो। और संभाजी नगर का विरोध करने वाले की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो। आपको शर्म आनी चाहिए। अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवल्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक तरी कसे शांत बसणार? ठाकरेंच्या सेनेनंही अमित शहा यांच्या टीकेला जोरदार पलटवारानं उत्तर दिलंय। दोन मुद्दे नक्की स्पष्ट झाले। त्यातला पहिला बाब म्हणजे आजही अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक आजही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्यासमोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। गृहमंत्रीपदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा। हे काय चाललंय मला काही कळतच नाही की औरंगजेब काढायचा, सगळे जुने वर जाऊन शतकं झाली त्यांच्या नावाने आजही मतं मागणं आणि त्यांच्या नावाने हे राजकारण करणं हे मला वाटत नाही की काय योग्य आहे। पण ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या रणनीतीनं भाजपला मोठा फटका बसला। 23 खासदार असलेला भाजप 9 जागांवर घसरला। त्यामुळे या पराभवाचा बदला घेण्याचा निश्चय भाजपनं केलाय। आता भाजपनं ठाकरेंना लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। पण लोकसभा निवडणुकीत ठाकरेंवरची जहरी टीका भाजपच्या अंगलट आल्याची चर्चा आहे। पण आता पुन्हा एकदा भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी ठाकरेंनाच टार्गेट केल्याचं दिसतंय। त्याचे पडसाद काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।